महत्वाची बातमी, दादरच्या कबूतरखान्यावर महापालिकेकडून कारवाई सुरू आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये कबूतरखान्यावर शेड लावत कारवाई केली जाते। ऋत्विक आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ऋत्विक, काय घडतंय? वृषाली, काल देखील महापालिकेच्या वतीने या ठिकाणी कारवाई करण्यात येत होती, मात्र या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत तसेच जे प्राणीप्रेमी आहे ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आले होते आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अडवत या कबुतरांची पहिले पर्यायी व्यवस्था करा, त्यानंतर या ठिकाणचा जो कबूतरखाना आहे तो बंद करा अशी मागणी केलेली होती। त्यानंतर या ठिकाणचे जे महापालिकेचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना काढता पाय घ्यावा लागलेला होता। मात्र जे पालिका कर्मचारी आहेत ते आज पूर्णतः तयारीनिशी आलेले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने संपूर्ण कबूतरखान्यावरती बांबू लावण्यात येत आहेत, जेणेकरून हे पूर्ण शेड या ठिकाणी असेल आणि कबुतरांना या ठिकाणी आतमध्ये येता येणार नाही, तसेच कबुतरांना येथे थांबता येणार नाही अशी सोय या ठिकाणी करण्यात येते। तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला असून आपल्याला माहितीच आहे की मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिलेला आहे की जवळपास मुंबईतले जे 51 कबूतरखाने आहेत ते बंद करावे। नागरिकांच्या आरोग्यापेक्षा कबूतर हे महत्त्वाचे नाही असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। कबुतराची जी विष्ठा आहे तसेच त्यांचे जे पंख आहेत त्याच्यामुळे श्वसनाचे आजार हे नागरिकांना मोठ्या प्रमाणात उद्भवतात, त्यामुळे कुठेतरी जे विधान